अद्विका गायकवाड सेकंड नंबर, ईशानी तिवारी कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द टॉपर्स. जस्ट क्लॅरिफाय केला की हे जे 3 मुलं होते ते वर्गातले टॉपर 1, 2, 3. तर त्यांचं मराठी मॅथ्स टॉपर रायझिंग स्टार हा एका जे क्वालिटीज होत्या त्यानुसार त्यांना मिळाल्या. तर बाल मंदिरमधनं पहिला टॉपर आहे ईशान्वी कागी. देन सेकंड वन इज अद्विका गायकवाड आणि थर्ड ईशान्वी तिवारी. आपण प्रत्येक बॅच मध्ये 3च अवॉर्ड देतोय, पण मला एक अवॉर्ड असं नाही, पण मला खरंच अप्रिशिएट करायचं आहे आणि ते नमूद करायचं आहे. स्पेशली तन्वी बोईते त्या, कारण का मी तिची मागच्या 2 वर्षे एक्झाम घेतली होती आणि तिच्या पॅरेंट्सचं स्पेशल थँक्यू. मला माहिती कुठे आहे ते, पण त्या खूप खूप थँक्यू. कारण का लास्ट टाइम तिला सर्व येत होतं पण ती बोलू शकली नाही आणि ह्यावेळेस पण सुरुवातीला तसंच काहीतरी होतं, पण एकदा ती कम्फर्टेबल झाली ना, तिची कमी प्रेझेंटी असूनही शी डिड रिअली एक्सलेंट. सो थँक्यू व्हेरी मच तनयाचे पॅरेंट्स आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू तनयाची. सर्टिफिकेट देतोय कारण आपल्या पाहुण्यांना जाण्याची थोडी गडबड आहे, म्हणून पहिल्या 3 विद्यार्थ्यांना दिले, बाकी सगळ्यांना मिळणार आहे. बरं, आता आपण मोठा शिशु गटाकडे वळूया, त्याचे 3 सर्टिफिकेट देऊया. दोन. प्रथम क्रमांक आहे पुलकित कोलते. गार्गी कहाणे. गार्गी बाकीच्या विद्यार्थ्यांना नंतर पारितोषिक मिळणार आहे. Thank you so much our chief guest, Mrs. Kanga, for coming here and honoring our kids. Thank you so much. आपण इतर विद्यार्थ्यांना पण पारितोषिक देणार आहोत. आपण उर्वरित कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना देऊ, ठीक आहे? सर्व शिक्षकांनी माझी पोम आहे थोडी थोडी बोला, थोडी थोडी रोज बोला, मराठी प्रेमाने शिका, गोष्टी गाणे मजेदार, मराठी बनवाते मन सुंदर, आपण सगळं मिळून ठरू, मराठीला पुढे नेऊ, जरी आम्ही राहतो दूर देशात, तरी मराठीला हृदयात जपतो. चल थोडं मराठी बोलू.
पण त्याआधी मी सांगू इच्छिते, जी चंदाने कविता म्हटलेली होती ती रुचाने लिहिलेली आहे. जोरदार टाळ्या तुझ्यासाठी. आता रुचा आपल्याला एक छानशी कविता ऐकवणार आहे. तर मी माईक रुचाकडे देते. कवितेचं नावच मुळात कविता आहे. यमकातला यमक, यमकातल्या यमकात पूर्वी खेळत होती कविता. यमकातल्या यमकात पूर्वी खेळत होती कविता. आपलंही आयुष्य गेलं तिला असं बघता बघता. पण त्याच त्या गोष्टीला तीही कंटाळली आता. तीही कंटाळली आता. हळूच तिचा मोर्चा वळला मुक्त छंदा करता. ती आता खूप सुंदर दिसते, मनासारखं सगळीकडे फिरून येते. मन मोकळेपणाने खदखद हसते आणि अनेक रंगात रंगून जाते. ती छान बहरलीये पाहता पाहता. मन मोकळं रेखीव झाली कविता. खूप खुश असते येता जाता. तिचं स्वप्न साकारलंय आता. यमकातल्या यमकात पूर्वी खेळत होती कविता. थँक्यू. खूपच सुंदर. पाहिलं आपल्या पालकांच्या मधला पण कलाकार कसा जागा होतो आपल्या शाळेनिमित्त. किती छानपणे रुचाने आपल्या आयुष्याची गुंफण कवितेमार्फत दर्शवली. थँक्यू कविता. पुढे जाण्यापूर्वी आता आपण सुरू करूया. एक छोटीशी गोष्ट मला सांगावीशी वाटते की आमचे जे हायस्कूलर आहेत ते फक्त असे दंगामस्ती करणारे नसून ते खूप शाळेसाठी कार्य करतात. कुणी चहाचा कट्टा चालवतो. सॉरी. बरं, हे रेडी आहेत का? हो, ठीक आहे. तर आपण वेटिकाच्या शाळेकडे वळूयात. बिचारे सकाळपासून खूप तयार होऊन आलेले आहेत आणि वाट पाहत आहेत. छान म्हणायचं. टीचर्सना जास्त माहिती असते. शाळा मराठी
इकडे बघा. ओके 1 2 3 वन मोर स्माइल. ओके हायस्कूलर्सचं ह्या हायस्कूलर्स आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी होते मी सांगितलंच होतं. पण ह्यावेळेस ज्यावेळेस आम्ही स्किट बनवली त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि सगळ्यांनी गोंधळ पण पाहिला. त्या गोंधळात झालेली स्किट आणि त्याबरोबर त्यांनी बनवलेले सगळे प्रॉप्स त्यांनी खरंच खूप वेळ काढून खूप मेहनत करून हे काम केलेलं आहे. मी त्यांना पुढे बोलवते सर्व हायस्कूलर्सना. मैथिली, कनिष्का, सानवी, सत्यजित, आर्यन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.